आज जगताप परिवाराचे चांगले दिवस आहेत का? अरे कष्टाचे दिवस अण्णांनी सोसले, कष्ट केलं अण्णांनी आणि एवढा सुंदर संसार उभा टाकला. दोन्ही लेकराचे संसार सुखाचे केले, लेकीचा संसार सुखाचा केला. बाप तसाच असतो, आपले वडील तसेच असतात. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लेकरासाठी मरतात आणि लेकरासाठी कर कर करत राहतात. म्हणून आपल्याला सगळ्याचे उपकार फेडता येतात, पण बाप नावाच्या राजा माणसाचे उपकार फेडता येत नाही, फेडतायत बाबा. कारण बापा एवढं प्रेम जगाच्या पटी कुठेही जा, वडिलांनी एवढं प्रेम देऊ शकत नाही. मग आपला बाप गरीब असो किंवा श्रीमंत असो, अरे आपला बाप गरीब असो किंवा श्रीमंत असो, बाप तो शेवटी बाप असतो गड्या. काही नका लक्षात ठेवा आज कीर्तनात ना, पण जाता जाता एक लक्षात घेऊन जा, बाप तो शेवटी बाप असतो. अरे गरीब असो किंवा श्रीमंत असो, बाप तो शेवटी बाप असतो. बाप बंगल्यातला असो किंवा बाप झोपडीतला असो, बाप तो शेवटी बाप असतो. लेकरासाठी करत राहतो, लेकरासाठी मरत राहतो, कारण बाप तो शेवटी बाप असतो. अरे ऐका, पोटभर भूक असून सुद्धा लेकरा करता जो उपाशी मरतो, बाप तो शेवटी बाप असतो. ऐका, लेकरांना फुलांच्या पायघड्या टाकतो रे, पण स्वतः मात्र काट्याच्या कुंपणावरती उभा राहतो, कारण बाप तो शेवटी बाप असतो. माय आपल्याला काय लागलं ना, आपण काय मागितलं दुसऱ्या क्षणाला बाप आणून देतो, पण बापाला काय लागलं तर बाप म्हणतो बघू मी पुढल्या महिन्यात घेईल, बघू मी नंतर घेईल. तुम्ही सांगा बापा एवढं प्रेम करणारं कुणी भेटेल का? नाही भेटणार. कारण बापाच्या आपण म्हणतो आपल्या वडिलांची सर, वडील गेल्यानंतर चुलती आहेत, मामा आहेत, पण वडिलांच्या प्रेमाची सर कोणाला नाही येत. आपण अण्णा चुलत्याला म्हणेल, आपण अण्णा मामाला म्हणेल, पण अण्णांसारखा प्रेमाने हात फिरवणारा हात आपल्या मामाच्या रूपात दिसेल का आपल्याला? बाकीच्या रूपात दिसेल का? नाही. ते अण्णांचं प्रेम होतं, त्या अण्णांचं प्रेम. बापा एवढं प्रेम जगामध्ये कोणी नाही करू शकत. इथं महिला मंडळ बसले, हात जोडून विनंती आहे, तुमचा भाऊ तुम्हाला माहेरात बोलत नाही ना? हे माया हो, अगं भावासाठी नाही जायचं माहेरात, भाऊ नाही बोलत, नका जाऊ भावासाठी माहेरात. आपल्या म्हाताऱ्या बापासाठी माहेरात जायचं असतं, आपल्या म्हाताऱ्या बापासाठी माहेरात जायचं असतं. कारण म्हातारा झालेला बाप रस्त्याकडे डोळं लावून बसलेला असतो, माझी ताईडी आता येईल, माझी ताईडी मग घेईल. अरे किती जरी बाप गरीब असला, ताईडी आलेली दिसली ना, अरे चटणीमध्ये हात घालतो. जुन्या काळात चटण असायची, त्या चटणीमध्ये हात घालतो, 100-200 रुपये काढतो, पोरीच्या हातात टेकवतो. आणि त्याचे कपडे फाटलेले आहेत, पण जाताना पोरीला सांगतो ताईडे तुझा बाप गरीब आहे बर का, एवढे पैसे घे, साडी चोळी घे बर का. अगं लेकीने बापाच्या गावाला यावं आणि बिना साडी चोळीचं जावं असं होणार नाही. जा घे तुला साडी म्हणणारा बाप आहे. तुम्ही खरं सांगते महिला मंडळ, तुम्हाला ज्या दिवशी आपल्या माहेरचा बाप गेला ना, समजायचं सारं विश्व गेलं, समजायचं सगळं संपलं. कारण जगामध्ये बापा एवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही, आणि लेकी एवढं बापावर कुणीच प्रेम करू शकत नाही. बाबा भाग्यवान आहेत, अण्णा भाग्यवान आहेत, त्यांना एक कन्या आहे. अहो लेकी एवढं प्रेम आहे का बाबा? आमच्या इकडच्या वडिलांनी पोरीसाठी एवढं केलं, रात्रंदिवस पोरीसाठी तळमळ केली. पोरीच्या लग्नात तिच्या रुखवतावरती नेरीवरती काहीच तिला कमी केलं नाही हो. नेरी देताना गाडी सुद्धा भेट दिली का? ताईडीला माझ्याकडे यावं वाटलं तर जावा बापू, नाही म्हटले तर पोरीने रडत बसून आठवण आली, पोरीने बापासाठी यावं. आणि पोरी विचारलं बाप एवढं का करताय हो, कशाला देताय एवढं सगळं? मला माहित आहे मी केले की तुम्ही कर्जबाजारी हो चाल, तुम्हाला दुसऱ्याच्या रानात काम करावं लागेल, कशाला करता म्हटलं. तर बापाने दिलेलं सुंदर उत्तर आहे, ताईडे तुला तिकडं गेल्यानंतर इकडची आठवण नाही आली पाहिजे, तू तिकडं गेल्यानंतर तुला इथली आठवण नाही आली पाहिजे, याच्याकरता एवढं सगळं करतोय. पोरगी रडायला लागली, पोरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती रडणारी पोरगी बापाजवळ जाऊन बापाचा हात हातामध्ये घेतला आणि बापाला घट्ट मिठी मारली आणि बापाला काय म्हणते माहिती का? बाबा तुम्ही ताटं दे चालो, बाबा तुम्ही भांडी दे चालो, बाबा तुम्ही गाड्या देचाल, तुम्ही घर देचाल, चांगलं घर बघून मला देचाल, चांगला नवरा बघून मला पाठवताल, मला चांगला सासर बघचाल, सगळं कराय, मला तिथली कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही, कुणाची आठवण येणार नाही. पण बाबा मला लागलं सवरलं तर मी हक्कानं ज्यांना बाबा म्हणते तिथं कोणाला म्हणू?
हक्कानं जेव्हा मला रडू आलं तेव्हा माझ्या पाठीवून हात फिरवणारा माझा बाप कुठून आणू? म्हणून जीवनात सगळं मिळतं, बाप नाही मिळत, वडील नाहीत मिळत. ऐका, माथ्याआड गेलेला सूर्य दिसू शकतो पण माथ्याआड गेलेला बाप नाही दिसणार. म्हणून जिवंतपणी तरी त्या बापाची किंमत ठेवा, त्याच्या उपकाराची जाणीव ठेवा. कारण बापाचं प्रेम किती असतं माय. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची खबर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बापाची साथ नाही. लोक म्हणतात मी आहे पण बाप आहे तोपर्यंत सगळं आहे. बाप गेला सारं विश्व संपलं माय. पण नवल वाटतं आज कुणाला आई सांगावी लागत नाही, आज कुणाला माई सांगावी लागत नाही, आज कुणाला ताई सांगावी लागत नाही, आज कुणाला भाऊ दादा कुणी सांगावं लागत नाही. आज सांगावा लागतो तो बाप. बाप नाही कळून येत आपल्याला. उभा आयुष्य लेकरांसाठी मरत राहतो, कर करत राहतो. तो कोण आहे माहिती का? आपला बाप आहे. दुःख वाटतं त्या बापाचं कष्ट नाही कळून आलं. उरी हुंद कदाटतो गोष्ट बाबाची सत्ता, उरी हुंद कदाटतो गोष्ट बाबाची सत्ता. त्याच्या फाटक सजऱ्या कशी ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्या कशी साखर लावलेली. त्यांना बघितली स्वप्न, पण स्वप्न बघितले पोरांनी हे करावं ते करावं, स्वतःची स्वप्न मारतो रे आपला बाप आपल्यासाठी. कधी विचार केलाय आपल्याला नवीन कपडे आणून देतो, स्वतः घालतो का? नाही घालत. आपल्याला नवीन चपल्या, आपल्याला नवीन कपडे, आपल्याला नवीन वस्तू, स्वतः मात्र जुनी झालेली नवीन करून घालेल, नवीन नाही घेणार. बाप असतो महिला मंडळ. सगळ्याला विसरायचं, बापाला नाही विसरायचं. आज त्याच वडिलांची जाणीव ठेवून, त्याच वडिलांच्या कष्टाची प्रेमाची जाणीव ठेवून असणारे आपले जगताप परिवार, त्यांचे चिरंजीव त्यांच्यासाठी एवढे सगळं करत आहेत. कुठंतरी अण्णांनी केलेल्या उपकाराची जाणीव आहे म्हणूनच ना अण्णांसाठी आज एवढं सगळं करतायत. आज अण्णांसाठी त्यांच्या लेकीच्या डोळ्यात तर पाणी येतं, त्यांच्या सुनांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं, आणि एवढंच काय त्यांच्या नातवंडाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि हे पाणी सांगून जातं त्या व्यक्तीविषयी आपलं प्रेम किती आहे. पण अण्णांसाठी एवढं सगळं करताय ना. मी एकच म्हणेल, होता सोन्याचा संसार या अण्णांचा दरबार, होता सोन्याचा संसार आपल्या अण्णांचा दरबार. काय काय होतो, जीवाला जीव देणारी 2 लेकरं आहेत, अहो 1 कन्या आहे. जीवाला जीव देणारा सर्व परिवार असताना सुद्धा अण्णांना जावं लागलं. कशी काळाने थट्टा केली, बाग सुखाची हरपून नेली, कस विसकटलं हे सार, होता सोन्याचा संसार आपल्या अण्णांचा दरबार. अण्णांकडे एवढे सगळे रडतात ना. सांगेन मी तुम्हाला, एखाद्याची लेक कशी ओळखायची माहिती का? मध्ये गर्दी असते, गर्दीमध्ये महिला मंडळ असतात, पण त्या महिला मंडळ मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जिला रडू येतं ना ती त्या बापाची लेक असते. आज इथे एवढ्या महिला मंडळ रडतात बाबा, पण त्याच्या लेकीला मात्र हुंके आवरणा का? त्यांना माहित असतं अण्णांनी आपल्याला किती जीव लावलाय. अहो तळ हाताच्या पोडावरती जपलं होतं. सांगू तुम्हाला, अण्णांनी कष्टातून केली आयुष्याची सुरुवात, अण्णांनी कष्टातून केली आयुष्याची सुरुवात आणि फिरवला सर्वांवरती मायेचा हात.
फिरवला सर्वांवरती मायेचा हात, पण या जगतात परिवाराला इथून पुढे तो मायेचा हात नाही भेटणार गड्या. कारण एवढं सगळं अण्णांसाठी केलं, पण एवढं करून सुद्धा अण्णा परत नाही येणार. पण हे काय, एवढं सगळं करताय ना, अण्णा सुद्धा आज स्वर्गाला जात असताना, मोक्षाला जात असताना या घर परिवाराचं कौतुक करत असतील का? ही लेकरं माझ्या पोटी जन्माला आली, माझं भाग्य आहे का? ही लेकरं मला जाऊन 1 वर्ष झालं मला न विसरता माझ्यासाठी करत आहेत. कारण बघा, कुणासाठी डोळ्यामध्ये पाणी येत नाही, ज्या व्यक्तीविषयी तळमळ आपल्या अंतःकरणात असते ना, त्याच्याविषयीच फक्त पाणी येतं. आणि महिला मंडळ सहज रडू शकतात, पण पुरुषाच्या डोळ्यामध्ये पाणी यायला पुरुषाचं काळीच्या दगडासारखं लोक म्हणतात. पण काळजा जवळचा एखादा व्यक्ती गेला तर त्या पुरुषाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. दादांकडे पाहून कळतं गड्या. आज बाबांसाठी अण्णांसाठी एवढं सगळं करताय. मी जास्त बोलणार नाही. एवढं सगळं करताय, मी तुमचं दुःख वाढवायला अजिबात नाही आले. मी फक्त एवढंच म्हणेल, या दुःखातून फार मोठं दुःख आहे. अण्णा जाणं म्हणजे शोकांतिकाच आहे, परंतु या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत आपल्या परिवाराला देऊ, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. आणि अण्णांच्या नावाने तुम्ही एवढं सगळं करताय, तर अण्णांचा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. झालेली सेवा गुरुवारे बाबा, गुरुवारे माझे वडील, तुम्हा सर्वांनी चांगली साथ दिली. या ठिकाणी असणारे संपूर्ण जगताप परिवार, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, संपूर्ण जगताप परिवार, आमचे प्रसाद दादा, या ठिकाणी संपूर्ण मंडळी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य मंडळी, यूट्यूब चॅनल वाले दादा, सिस्टीम वाले दादा, विनकरी बाबा आदी करून संपूर्ण टाळकरी सगळ्याचे मनापासून आभार. नजर चुकीने कोणी राहिलं असेल तर क्षमस्व. या ठिकाणी सोबदार ताई आहेत, संपूर्ण मंडळी. आणि या ठिकाणी झालेली सेवा गुरुवारे बाबा, गुरुवारे माझे वडील, तुम्हा सर्व मायबापांच्या साधू संतांच्या चरणी, अण्णांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम. जरी ते शरीर रूपाने नसले तरी आठवणी रूपाने प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे आपले सर्वांचे अण्णा, आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. तर 1-2 मिनिटं सगळ्यांनी जागेवर शांत उभा राहायचंय, मौन धारण करायचंय. त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता मौन धारण करायचं, नंतर फुलांचा वर्षाव होईल. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञानराज महादेवल आरती विठ्ठल मानो वेदना माता ज्ञानराज वरदे ज्ञानगिरी दादिला कोणी अमर नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराज आ प्रगट गुरुने विश्व भगवान के रामायणा माई प्रकट तेरे आरती ज्ञानराज महादेवल तेजा देवता मनोवेदना माता ज्ञानराज आजडमुड उदरिले सकल जीवाशी तारले होनी विश्वजनित्या अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा तुझ्यानवरती माय दाता आरती तुकाराम राघवे सागरान पाषाण तारले तैसे तोवा अवंकर क्षिरे आरती तुकाराम स्वामी सुखया तुळनेशी ब्रह्मा तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा तुझ्यानवरती माय दातव्या आरती तुकाराम काही लोढा गणपती डोळ्यात पाहिजे प्रेमे आई नराना पूजन भयवाले विडाल रुक्माय बार मागे ते तुझप्रती आहे देशी श्री या संतास निर्वीत मध्ये तुका म्हणे आता उदारत होई ठेवी पाय संतास निर्वीत मध्ये ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।